नाशिक लोकसभा मतदारसंघात 4 टप्प्यात मतदान होणार. यासाठी शुक्रवारी 26 एप्रिल पासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. नाशिकसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अपर आयुक्त बाबासाहेब पारधे हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असल्याचं देखील यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितलंय. या निमित्तानं गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराकडून रॅली काढण्यात येते. या रॅलीमध्ये अवघी 3 वाहने वापरण्याचं बंधन घालण्यात आलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करताना उमेदवारासह 5 जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्देश दिलेत. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी 3 मे पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. अर्जाची छाननी 4 मे रोजी होणार आहे. याकरिता आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरताना निर्माण होणारा गोंधळ टाळण्यासाठी तसेच ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील 4800 मतदान केंद्रांकरता आवश्यक मतदान यंत्रे प्रशासनाला प्राप्त झाली. पारदर्शक मतदानाकरता या यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना संपूर्ण मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे हे देखील उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.